पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात महागडा बाजार जो शेळी मेंढी बाजार म्हणतात तो हा बाजार. माल इथे ओरिजिनल मिळतो, काही नकली बी मिळतो. कोणता बाजार आहे ते पुढे जाणून घेऊया. बाजार खूप मोठा. माल इथे इतक्या लांबून येतो, लक्षात ठेवा. बाहेरच्या देशातून सुद्धा माल या बाजारामध्ये येतो आणि तुम्हाला सगळ्या क्वालिटीची बकऱ्याची पिल्लं, बकरे, शक्यतो माडग्याळचा माल जास्त इथे दिसेल. कटईचा माल ही तेवढाच असतो आणि क्वालिटी वाईज जर बघायचं म्हणलं तर क्वालिटी वाईजसुद्धा माल इथे भरपूर असतो. मात्र असे 1, 2, 3 1, 2, 3 घेऊन उभा राहणारे किंवा गेल्या बाजारात घेऊन ह्या बाजारात विकणारे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी स्वस्त बाजारातून आणून ह्या बाजारामध्ये विकणारे तुम्हाला कितीतरी लोक दिसतील आणि प्रत्येक बाजाराला कमीत कमी 5 ते 6 हजार रुपये कमवतात ते. दुसऱ्या बाजारामध्ये जायचं. आता स्वस्त बाजार सांगितलं आहे मी कुठला आहे तो. तसंच हा महागड्या बाजार हा कोणता आहे बाजार, कुठल्या बाजाराबद्दल मी बोलतोय हे तुम्हाला मी सांगतो. हा आहे सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा, म्हणजे जिल्हा सांगलीच येतो. आटपाडी म्हणून गाव आहे. सांगोलापासून जवळ आहे. इकडे आमच्या पिलिव गावापासून सुद्धा जवळ आहे. मार्केटला माल हे बा आता हे दिसतोय लांब लचक. आता हा माल आणला आहे त्यांनी माडग्याळवरून, विजापुरी म्हणतात याला. कलर्ड केलेली, म्हणजे ही कलर्ड दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की ही प्युअर व्यापारी आहेत. यांनी काय करतात, दुसऱ्या शेजारच्या बाजारमधून माल आणायचा, असं कोणाला तरी उभा करायचं आणि ही असे शेतकरी कमी. लक्षात आलं का तुमच्या? असे शेतकरी माल घेऊन येणारे किंवा अलीकडं काहींनी हे बा देखणं असा नाक उंचवटा असलेला ही माडग्याळचं म्हणजे वस्तुस्थिती आहे. तुम्हाला गुणवत्ता पाहायला दिसेल, पण हे रंगवलेलं म्हटलं की लक्षात ठेवायचं हे व्यापारी माल आहे. आता मस्त हिला 2 पिल्लं दिसलेले आहेत, परंतु ही 4 पैसे त्यामध्ये काढणारच. मेंढी झालेली आहे पूर्णपणे. काहींनी 1 पिल्लू दिलेलं असतं, काहींनी 2 पिल्लं दिलेली असतात. सगळ्या प्रकारचा माल या आटपाडी बाजारामध्ये पाहायला मिळेल. आपला माल विकायचा असेल तर हा बाजार चांगला आहे. जर खरेदी करण्यासाठी हा बाजार अजिबात चांगला नाही आहे. स्पष्ट माझा 20 वर्षाचा अनुभव सांगतोय. यामध्ये तुम्हाला हे शेतकऱ्याला असा कलर लावायला वगैरे वेळ नसतो. ध्यानात आलं का तुमच्या? आणि शेतकरी असलं काम करत बी नाही. शेतकरी सरळ न धुता न काय करता त्यानं पिल्लं आणलेली असतात
आणि सरळ तो मार्केटमध्ये आणून विकत असतो. तसं तुम्हाला क्वालिटी बी मिळेल, परंतु हे काही असे मध्यस्थी लोक, हेडे लोक असतात असे. हे आता घेतला असेल बाजारला, किंवा याचा कदाचित शेतकरी असू शकतो हा, परंतु किमती तशाच आहेत. 60,000, 70,000, 80,000, लाख रुपये. देखणा जेवढा जास्त हे अशा क्वालिटीची. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे बाळूमामाच्या ह्याच्यामध्ये तशा प्रकारची सुद्धा तुम्हाला पिल्लं या बाजारामध्ये बघायला मिळते. नवे नवे टक्कर खेळण्यासाठी जी शिंगा असलेले बकरे हवे असतात आपणाला, असे बकरेसुद्धा तुम्हाला या बाजारामध्ये मिळून जातात. मी काय सांगितलं अगोदरच की क्वालिटी सगळ्या प्रकारची असते. फक्त व्यापाऱ्यांचा भरणा म्हणजे ह्या माल घ्यायचा आणि इथल्या इथंच विकायचा, किंवा गेल्या बाजारी घ्यायचा आणि इथंच 4 पैसे लागून आला तर विकायचा. हे बा असा क्वालिटी वाईज बी माल आहे. हे आदत असेल जवळजवळ, म्हणजे उंचीला दिसतंय, परंतु आता ही पिल्लं जी आहेत काय, ही तुम्हाला उस्मानाबादीची दिसतील, काही शिरोईची दिसतील. पिल्लं तर लय भारी विकतात या याच्यामध्ये. ही बिटलची पिल्लं आहेत म्हणून बिटलच्या बोकडाचा फोटो बाजूला लावलेला असतो, तुम्हाला सांगतो. आणि हे योगा याचा बाप आहे, हे जी पिल्लं आहेत ही सर्व असं म्हणून विक्री होती. पुढं बघायला मिळेल तुम्हाला. प्रत्येक गोष्ट मी जे सांगतोय ते पुढं तुम्हाला बघायला मिळेल. मात्र हे बाई शिंगाडा मी मगाशी बोललेलो, हे टकरीसाठी जे वापरतात तशा प्रकारचे हे आहेत. कलर वेगवेगळे असतील. मग ह्याच्यामध्ये हा कलर मिळतो, तांबडा कलर मिळतो, काळा कलर मिळतो. सर्व क्वालिटीचे आहेत, परंतु घेण्यासाठी नाहीत, विकण्यासाठी. ह्या बोरच्या शेळ्या काय हे विकायला आणलेत म्हणजे ह्या माझंच करत नाहीत, लक्षात ठेवा. किंवा ह्यांच्यात काहीतरी दोष आहे म्हणून हे आणलेले आहेत. हे खाटीक लोकांचा माल हे कटायला निघालेला आहे. आलं का लक्षात तुमच्या? ह्यांचा म्हणजे उपयोग फक्त कटाईसाठी. कारण बोरच्या शेळ्या ही शक्यतो कोण अशा विकत नाही. किंमत बी तेवढीच असते, नसल्या घेऊ बी नाही. आता मी जेवढं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, हे भाई इथं पिल्लांचं हे सांगतो मी तुम्हाला. हे असं फोटो लावायचा, फोटो दाखवायचा लोकांनी, ही पिल्लं ही जे ती सगळी, या पिल्लांचा बाप हाय. देण्यात आलं का? धंदा बिझनेस कशाला म्हणतात ते जर काय शिकायचं असेल तर तुम्ही आटपाडीच्या बाजाराला आवर्जून भेट द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल लोक धंदा कशा पद्धतीनं करतात. आपल्याकडचाच माल न्यायचा आणि त्याची दुप्पट किंमत कशी काढायची. ओके.